आज आपण शिमला मिरची किंवा ढोबळी मिरचीची पीठ पेरून इथं भाजी पाहणार आहोत पहा. अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे. सी व्हिटॅमिनने युक्त आहे आणि डब्याला किंवा आपल्याला नाश्त्याला किंवा वरण-भाताबरोबर खायला ही भाजी अत्यंत उत्तम आहे पहा. तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेलही आपलं तापलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे आपण, जिरे टाकलेले आहेत, लसूण टाकलेला आहे पहा. कढीपत्ता टाकून घेऊ आपण. कढीपत्त्याने भाजीला चांगला स्वाद येतो. नंतर एक कांदा एक छोटासा कापून घेतलाय आपण, तो पण इथं टाकून घेऊयात आपण. म्हणजे ढोबळी मिरची आपली खाली लागत नाही पहा अशी, करपत नाही म्हणजे आणि कांद्यामुळे तिला ओलावा निर्माण होऊन अशी ओलसर अशी छानपैकी भाजी तयार होते पहा. अशी आता आपण ती परतून घेणार आहे. कांदा असा बारीकच चिरून घ्यायचा आहे पहा, फार मोठा इथं कांदा चिरायचा नाहीये. म्हणजे ढोबळ्या मिरचीला तो कांदा असा चिकटतो पहा आणि छान लागते भाजी एकदम. परतून घेतली, चांगलं परतायचा आहे कांदा. कांदा परतून होत आलाय पहा आपला आता. आता याच्यामध्ये थोडेसे आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत म्हणजे फक्त आपल्याला हळद टाकायची आहे आणि हिंग टाकणार आहोत आपण आणि फक्त लाल मिरची. आपण बाकी इथं कुठलेच मसाले इथं आपल्या बाहेरचे वापरायचे नाहीयेत. घरच्या घरी ग्रामीण भागात सुद्धा ही भाजी सहजासहजी अगदी 5 ते 10 मिनिटात सुद्धा तयार होते पहा ही भाजी सगळी मिळून. सगळा वेळ जर धरला तर. पटकन तयार होते पहा. डब्यांना, मुलांच्या टिफिनला फार उपयोग होतो तिचा आणि मुलं आवडीने खातात पहा. चवदार लागते ही भाजी खूप. पण ती केली व्यवस्थित निगुतीने केली तरच छान लागते. नाहीतर मग नाही चांगली लागत. आता आपण ढोबळी मिरची पण त्याच्यात टाकून घेतली पहा लगेच. आता आपल्याला कुठपर्यंत शिजवायची? ढोबळी मिरची शिजेपर्यंत फक्त शिजवायची आणि ढोबळी मिरची लगेच शिजते पहा. आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहेत. मीठ टाकणार आहे पहा. मिठाच्या पाण्यातही ती भाजी थोडी शिजणार आहे आणि झाकण ठेवणार आहेत आपण आणि त्याच्यावरती पाणी टाकणार आहेत त्या झाकणावरती. म्हणजे मग खाली आपली भाजी अजिबात लागत नाही आणि ओलसरपणा टिकून राहणं गरजेचं आहे. कारण आपण त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकणार नाहीये पहा. त्या स्वतःच्या ढोबळ्या मिरचीच्या आणि कांद्याच्या जे ओलसरपणा आहे त्याच्यातच आपल्याला ती शिजवायची आहे. आता असं वरतून त्याच्यामुळे पाणी टाकायचंय पहा. आता एवढं जे पीठ आहे हे 2 चमचे पीठ आहे पहा. आपल्याला तेवढंच टाकायचं आहे. आपल्या ढोबळ्या मिरच्याच 3 आहेत जरा मोठ्या होत्या. त्या 3 आहेत. त्याला एवढं पीठ खूप झालं. एवढं पीठ टाकणार आपण. एक 5 मिनिटासाठी हे झाकण ठेवायचंय पहा. झाकण फक्त आपण 2दाच ठेवणार आहेत. आता एकदा ठेवलंय आपण झाकण हे. पहा ही जरा अशी लपथपीत झाली पहा भाजी. तुम्हाला लगेच कळते. हिरवागार रंग तसाच आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहेत आणि मग ती भाजी शिजणार आहे पहा पद्धतशीर मिठाच्या पाण्यामध्ये उरलेली. मीठ टाकल्यानंतर त्याचा कलर बदलणार आहे आणि शिजणार आहे. आणि आता एवढ्याच वेळेस आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मिठाच्या पाण्यामध्ये ती शिजणार आहे. पहा शिजली. आता 5 मिनिटं ठेवलंय आपण. 5 अन् 5 10 मिनिटं आपण झाकण ठेवलंय त्याच्यावर. आता भाजी आपली शिजलेली आहे पहा. ढोबळी मिरची शिजल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये पीठ पेरायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर ती मिरची तशीच कच्ची राहते मग. ते काय आता उचटणं त्याच्यामध्ये ते खोचलंय मी सुरी तर पटकन जाते. आता पीठ पेरून घेऊ आपण. थोडं-थोडं टाकायचंय. पहिल्यांदा 1 चमचा टाकून घेऊ. फक्त पीठ परतायचं इथं आता कसं आहे बाकी काही नाही. भाजी झालेली आहे आपली. अतिशय स्वादिष्ट लागते पालेभाजी होते पटकन लगेच. भाकरीसोबतही छान लागते ही. भातासोबत तोंडी लावायला चांगली लागते पहा. प्रवासाला न्यायला पण चांगली आहे. अशी परतत राहायचंय जरा सुकेपर्यंत. थोडीशी कोथिंबीर आपण त्याच्यात टाकून घेऊ. कोथिंबीरही ओलसरच असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण ती शिजते आणि ह्या स्टेजलाच कोथिंबीर टाकायची शेवटी. म्हणजे त्याचा स्वाद जो आहे कोथिंबीरचा तो शेवटपर्यंत टिकून राहतो मग. आपण अजिबात इथं फारसे मसाले वापरलेले नाहीयेत पहा. टाकली कोथिंबीर आपण आणि परतायची आपली भाजी रेडी झालेली आहे पहा आता. 1-2 वेळेला उचटणं मारू त्याला, झाली भाजी तयार.
आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. काढून घेतली पहा आपण भाजी. डिशमध्ये किती छान झाली पहा. असं चमकती ती भाजी म्हणजे व्यवस्थिशीर शिजली आहे. अशी गरमागरम भाजी आणि भाकरी एकदम छान लागते. पोळी पण छान लागते याच्याबरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पहा चमच्याला कशी भाजीला त्या मिरचीला अशी पीठ चिकटलंय पहा त्याच्यामुळे ती भाजी छान झालेली आहे. भाजी एकीकडं पीठ एकीकडं असं नाही झालेलं. ढोबळी मिरची. ढोबळी मिरची यासाठी ते पीठ आहे ना ते भाजून नाही घ्यायचं पहा. त्याच्यातच ते आपल्याला असं परतून काढायचंय. तेव्हाच भाजी छान होते. धन्यवाद.